हॅलो फ्रेंड्स, मी पंकज. मी केला एक असा प्रवास जो मी कधी आयुष्यात विसरणार नाही. तो दिवस म्हणजे 6 डिसेंबर. हा एक फक्त दिवस नाही, हा एक इतिहास आहे, संघर्ष आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमाची साक्ष देणार आहे. मी नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून निघालो. हातात तिकीट होतं, पण मनात एक ध्यास होता, चैत्यभूमी. रेल्वे गर्दीने भरलेली होती, पण कोणीही अनोळखी नव्हतं. प्रत्येक चेहऱ्यावर श्रद्धा, भाव दिसत होता. प्रत्येक डोळ्यात बाबासाहेब आंबेडकरांचा विचार दिसत होता. तो प्रवास फक्त जगण्याचा नव्हता, तो स्वतःला शोधण्याचा होता. आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा होता. दादरला उतरल्यावर पाय आपोआप चालू लागले, हात नकळत जोडले गेले आणि मन शांत झालं. चैत्यभूमीसमोर उभं राहिल्यावर डोळे भरून आले आणि एक गोष्ट समजली. हा प्रवास अंतराचा नव्हता, तो स्वाभिमानाचा होता. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, शिक्षण आणि आत्मसन्मान आजही आपल्याला उभं ठेवतो, बोलण्याचं बळ देतं, डोकं वर करून जगायला शिकवतो. मी इथे आलो, अभिवादन केलं, मनापासून निळा सलाम केला आणि एकच वचन घेऊन परतलो. बाबासाहेबांचे विचार जपायचे, त्यांचं स्वप्न जिवंत ठेवायचं, तोच मार्ग पुढं चालत राहायचा. हा प्रवास संपलेला नाही, तो आज चालू झाला आहे. जय भीम, निळा सलाम.